लोकशाहीच्या मुळाशी असलेली ग्रामपंचायत व्यवस्था अधिक सशक्त करण्यासाठी सरपंच पदाचे आरक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते। भातकुली तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून यामध्ये विविध प्रवर्गातील महिलांना मोठा वाटा देण्यात आला आहे। 23 एप्रिलला सकाळी 11 वाजता भातकुली तहसील कार्यालयातील सभागृहात सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले। उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार अजित कुमार येडे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण प्रक्रिया पार पडली। यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरक्षणानुसार अनुसूचित जातीसाठी 11 जागा, त्यापैकी 6 महिला, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा, त्यापैकी 2 महिला, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 9 जागा, त्यापैकी 5 महिला, सर्वसाधारण वर्गासाठी 25 जागा, त्यापैकी 13 महिला। ग्रामपंचायत स्तरावर महिलांना मोठ्या प्रमाणात नेतृत्व संधी दिली गेली आहे, जी सामाजिक समावेशकतेचा। आज भातकुली तालुक्यामध्ये एकूण 48 ग्रामपंचायतीसाठी 2025 ते 2030 या कालावधीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नाममात्र आणि सर्वसाधारण आणि महिला अशा पद्धतीचा आपण सरपंच सोडतीचा कार्यक्रम आज पार पडलेला आहे। सरपंच सोडतीचा कार्यक्रम आज आपण चिठ्ठ्या टाकून सर्व जे काही तालुक्यातले जे 48 ग्रामपंचायतीचे सरपंच आहे, सरपंच मंडळी, त्यांच्या उपस्थितीमध्ये इन कॅमेरा आपण ही सोडत केलेली आहे। एकूण 48 ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी एकूण 11 पैकी 11 सरपंच पदे आरक्षित आहेत, त्याच्यापैकी महिलांसाठी 6 आहेत। अनुसूचित जमातीसाठी एकूण 3 आहेत, त्यापैकी महिलांसाठी 2, नाममात्रसाठी एकूण 9 आरक्षित पदे आहेत सरपंच पदे, त्यापैकी महिलांसाठी 5 आहेत। खुल्या प्रवर्गासाठी एकूण 25 सरपंच पदापैकी महिलांसाठी 13 आहेत। अशा पद्धतीने एकूण 48 सरपंच पदापैकी आपण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नाममात्र, सर्वसाधारण आणि महिलांसाठी आज सरपंच पदाची आरक्षण सोडत केलेली आहे। सरपंच पदाच्या आरक्षणात महिलांचा वाढता सहभाग ही ग्राम विकासासाठी सकारात्मक पावले आहेत। ग्रामीण नेतृत्वात विविध घटकांचा सहभाग वाढल्यास समाजात समतोल घडेल आणि हीच लोकशाहीची खरी ताकद आहे।